रोल भाऊ काय सांगणार? नाशिकमध्ये शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची चर्चा आहे. तुमच्याकडे काय चर्चा याची मला माहिती नाही. माझं काल रात्री दादा भुसेंशी बोलणं झालं. आमचं आज बसायचं ठरलेलं आहे आणि चर्चा होईल आमची. भुजबळ साहेब आहेत, समीर भुजबळ आहेत, त्यांचे दोघे मंत्री आहेत, त्यांचं माझं बोलणं झालेलं आहे. आम्ही या संदर्भामध्ये चर्चा करू, बोलू आणि त्याद्वारा निर्णय होईल. परस्पर त्याने काही निर्णय केला असेल तर मला माहीत नाही. पण काल शिवसेनेचे दादा भुसे यांचा मला फोन होता. आपल्यासमोरच मी काल सांगितलं, आपल्यासमोरच फोन आलेला होता आणि मी सांगितलं की आपण एकत्रित बसू आल्यावर नाशिकला. मी आता दुपारी नाशिकला 4-5 वाजता आणि त्यानंतर हा निर्णय होईल. आता परस्पर तुम्हाला काय माहिती आहे मला माहीत नाही, कोण एकत्र लढणार आहे, कोण एकत्र लढणार नाही. पण आम्ही सांगितलेलं की आम्हाला महायुतीमध्येच लढायचं आहे. आम्हाला वरतूनही आदेश आहेत, त्यामुळे आम्ही त्या मनस्थितीमध्ये आहोत. भाजपकडून दखल घेतली जात नाही म्हणून शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र आले आहे आणि ती युती जवळपास निश्चित मानली जाते. आता असं असेल तर मग मला काही हरकत नाही आहे, आम्ही एकटे लढू. पण तुम्ही जर परस्पर सांगत असाल की बाबा असं कळतं आहे, सूत्र म्हणतं आहे, कारण मी स्वतः दादा भुसेंची काल रात्री बोललो. परवा DCM साहेब, शिंदे साहेब, देवेंद्रजी यांची चर्चा झाली. मी त्या ठिकाणी होतो, दादा भुसे आम्ही चौघं त्या ठिकाणी होतो. त्यावर चर्चाही झाली, बोलणंही झालं. जागा वाटपावर थोडंसं आकड्यावर आमचं थोडंसं मागे पुढे चाललेलं आहे. पण काल दादा भुसेंचा संध्याकाळी रात्री फोन आला, त्यावेळेला तो आपल्यासमोर झालेला होता. आम्ही सांगितलं की उद्या मी आता नाशिकला जातो आहे, त्या ठिकाणी आम्ही बसू आणि त्यानंतर निर्णय होईल. आता मी जळगावात चाललेलो आहे. गुलाबभाऊ बसलेले आहेत, मंगेश दादा बसले आहेत, राजूबाबा बसले आहेत, त्यांचे काही लोक बसलेले आहेत. आता मी तिथेच चाललो आहे. एक 10-15 मिनटामध्ये मी त्या ठिकाणी पोहोचेल आणि नंतर आम्ही त्या ठिकाणी बोलणी करू. तिघे मी बोलतो आहे वेगवेगळे. पण मला असं वाटतं की जर सायदेबल आकडा असेल, कारण राष्ट्रवादीला आम्ही कालच सांगितलं की राष्ट्रवादीला आता परत घेतलं तर संख्या आमची खूप कमी होते. त्यामुळे तर त्यांची मागणी किती जागांची आहे, काय हे आम्ही आता मी तपासून बघतो. कारण मी कालच रात्री आपल्यासमोरच जळगावमध्ये आलेलं 15 दिवसांनी. त्यामुळे मला असं वाटतं की आज सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला मिळतील. आज फायनल होईल, कारण मी आज परत नाशिकला गेलो, धुळ्याला गेलो, नगरला गेलो की माझं येणं होणार नाही. आज आम्ही आकडा फायनल करू. मला असं वाटतं की आधी युतीचं बोलणं होईल, त्यावर जागांचा तोडगा निघाला की मगच करतो. नाही तर आम्ही AB फॉर्म देऊन टाकू सगळ्यांना आणि मग ही जागा का तो मागे घे, हा मागे घे, असं करता येणार नाही. एकदा आम्ही जागेचा आकडाच फायनल करू. त्यानंतर नावं कुठे कुठे कोणत्या प्रभागात कोण लढायचं, कुठल्या प्रभागात कोणती जागा घ्यायची, यावर निश्चिती रात्रीपर्यंत होईल, उशिरापर्यंत. आणि मग आम्ही AB फॉर्म देऊ. राहणार का अदानी कोणाची घराणेशाही? म्हणजे एका भाजपाचा एक धोरण आहे, एक व्यक्ती एक पक्षामध्ये एकच तिकीट, पण अनेक जण इच्छुक आहे. नाही, अनेक जणांचा विषय मी सांगितलं, जे कॅपेबल असतील, निवडण्याची क्षमता असेल तर त्यासाठी दिलं जाईल. अन्यथा घराणेशाहीलाच द्यावं, घरातल्या लोकांना द्यावं, असा कुठे आमच्याकडे निकष नियम नाही. बारामतीमध्ये आज शरद पवार आणि अदानी कुटुंब जे आहे एकाच व्यासपीठावर आहे. अदानींच्या हस्ते शरद पवारांच्या ठिकाणी बारामतीमध्ये AI सेंटरचं उद्घाटन होणार आहे. पण ठीक आहे, तर काय सांग, काय अडचण काय त्याच्यामध्ये? मला वाटलं का अदानी काही नारळ फोडायला येतात का पक्षात, असं म्हणताय का तुम्ही? तसं नाही ना. मग विकासाच्या कामावर अदानी मोठे इन्व्हेस्टर आहेत, अनेक ठिकाणी ते मोठी इन्व्हेस्टमेंट करतात, हजारो कोटीची, रोजगार निर्माण होतो आहे. मग मला वाटतं अशा ठिकाणी जर त्यांची इंडस्ट्री असेल, मला माहीत नाही, पण त्यांची काही इन्व्हेस्टमेंट असेल मोठी, त्यांनी काय गुंतवणूक केली असेल आणि ते असतील, शरद पवार साहेब असतील, तर अडचण काय आहे? अजित पवार पण त्या ठिकाणी काही दिवसापासून चर्चा आहे की अदानी जे आहेत शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार. ते रोजच तुम्ही चर्चा करता, तुमच्या माध्यमातून मला कळतं आहे. ते रोग एकत्रही बसत आहेत, ठीक आहे ना. त्यात काय आता त्यांची होत असेल त्यांची युती, तर त्यांना शुभेच्छा आहेत आमचं कुठं काय नाही म्हणणं आहे. बारामतीमधल्या कामांचे निका ठाण्यातल्या लोकांनी कौतुक केलं आहे. अजित पवारांनी म्हटलंय की ठाण्याकडे पण मुख्यमंत्री पद होतं, मग त्या ठिकाणी कामं का झाले नाही. आता हा त्यांचा अंतर्गत पक्ष. आता पक्षामध्ये आम्ही वेगळ्या ठिकाणी वेगळे लढतो आहे, त्यामुळे थोडी टीका टिप्पणी एकमेकांना होईल, आरोप प्रत्यारोप होतील. आपण नगरपालिका निवडणुकीमध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे वाटतं आता आम्ही जर सगळ्या 100% ठिकाणी एकत्रित लढत नाही. काही ठिकाणी ते जर वेगळे लढत असतील आमच्या विरोधात ठाण्यामध्ये, तर ते येऊन बोलतील ना, ते आरोप करतील, काय करायचं असेल ते करू द्या, त्याचं उत्तर शिंदेसाहेब देतील. ठाण्यामध्ये नमो मोदी आणि नमो ठाणे असे बॅनर लागलेले आहेत ठाण्यामध्ये. त्या बॅनरांची एकच चर्चा सुरू झालेली आहे. आता काय करायचं मग? आता होऊ द्या ना, चर्चा झाली तर. आता तुम्ही प्रत्येक विषयावर इथे बोर्ड का लागलं, तिथे हे बोर्ड का लागलं, असं मला उत्तर कसं देता येईल? मला असं वाटतं की जे जे सोयीचं असेल ते बोर्ड लागतील. पण आमच्यात एवढं ठरलं की बा अक्षर म्हणजे आपसामध्ये भांडू नका, पण टोकाची भूमिका घेऊ नका. हे आमच्या महायुतीचं धोरण ठरलेलं आहे. जिथे काही अपरिहार्य कारणामुळे युती झालीच नाही,
त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल. पण ही लढत होत असताना फार टोकाचे आरोप एक करू नका, कारण आम्हाला राज्यामध्ये पुन्हा 4 वर्ष एकत्रित काम करायचं आहे. महायुतीमध्ये निवडणूक लढली. भाजपमध्ये मोठा हे बघायला मिळतं आपल्याला, जर कुठे? तिकीट नाही मिळालं कुठे? जळगावमध्ये. आता आहे बघा, तिकीट आता 75 आहेत, जागा 75 आहेत. त्यातल्या काही युतीनंतर आम्हाला काय सुटतील त्या येतील, म्हणजे काय येतील, 55 येतील, 60 येतील, 50 येतील. पण जे जागा त्यांना मिळणार नाही तिकीट, ते कार्यकर्ते आहेत, त्यांना थोडा राग राहणार त्यांच्या मनामध्ये, त्यांना वाईट वाटणार आहे. हे सगळ्या ठिकाणीच आहे का, फक्त जळगावला आहे का? तुम्ही बघता, तुमच्या सगळं तुम्ही दाखवतात काय काय चाललेलं सगळं राज्यभरामध्ये. कोणी कार्यालयाच्या बाहेर उपोषणाला बसतं आहे, कोणी तिथे रात्रभर झोपून बसतं आहे, चाललेलं आहे, आंदोलनं करतायत. मला वाटतं तिकीटं कमी आहेत आणि मागणारे जास्त आहेत. आता आमच्याकडे तिथे 1000च्या वर लोकांनी अर्ज केले, तर काय करणार त्याला? सगळ्यांना समजावं लागेल. आणि मला खात्री अपेक्षा आहे की आम्ही एकदा बोलल्यानंतर समजवल्यानंतर सगळे कार्यकर्ते पुन्हा लगेच झाडून झटकून कामाला लागतील. हे आपण प्रत्येक वेळी बघितलेलं आहे. मुंबई महापालिकेसाठी 207 जागांवर एकमत झालं आहे. भाजप 128 जागा आणि शिवसेना शिंदे गट 79 जागा लढणार आहे. काय माहिती आहे तुमच्यापर्यंत? माझ्याकडे काहीच माहिती नाही. माझ्याकडे इतके कामं इकडचे की मला बाहेर तोंड काढायला, बघायला, कान द्यायला, डोळे बघायला जागाच नाही माझ्याकडे कुठे. त्यामुळे मला वाटतं मुख्यमंत्री महोदय आणि शिंदेसाहेब स्वतः तिकडे बघतायत. आणि मुंबई आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपण बघतात ज्या गतीने आता मुंबई पुढे चाललेलं आहे, डेव्हलपमेंट होते, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं होत आहेत, ब्रिज होत आहेत, भुयारी मार्ग होत आहेत, मेट्रो होत आहेत, हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे मुंबईमध्ये निश्चित मुंबईकर आम्हालाच कौल देतील, महायुतीलाच कौल देतील कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं की आमचे वरिष्ठ नेते जे आहेत तेच त्या ठिकाणी लक्ष घालतात. महायुतीला रोखण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आलेत भाऊ. काय फरक पडतोय मग? काहीच होणार नाही. निकालांची तुम्हाला दिसेल 16 तारखेला काय झालं म्हणून. त्यांचं लोक इतके दुधखोडे नाही आहेत. ही स्वार्थी युती आहे, मतलबासाठी युती आहे. आता मराठी करायचं. 25 वर्ष आपण सत्तेत असताना मराठी माणसाकडे डुंकून बघितलं नाही. तुम्ही आता काय लोक इतके आता वेडे राहिलेले नाहीत मतदार. ते तुम्हाला तुमची जागा, आता सगळं तुम्ही काही बोला. आता मुंबई चालली, मुंबई गुजरातला चालली, त्याचं पहिला तर हे दारा राहील. पहिला त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये हे राहील, मुंबई वाचवा, मुंबई गुजरातला चालली. दुसरं काय, आता कोण मुंबई गुजरातला देतं आहे? CM साहेबांनी आमच्या सांगितलं आहे, फडणवीस साहेबांनी, की कोणाच्या बापाची तरी हिंमत आहे का? पण ते त्यांच्याकडे मुद्दे काहीच नाही आहे. विकास म्हणून त्यांच्याकडे कुठलंच काही त्याचा दृष्टिकोन नाही आहे. आणि म्हणून त्यांना असे काहीतरी भावनात्मक मुद्दे, मुंबई जाते, मराठी माणसाचं काय झालं, तुम्ही काय केलं इतके वर्ष? मला वाटतं याचं उत्तर त्यांच्याकडे नाही आहे. फक्त बोलबच्चन, आरोप, एवढंच त्यांचं आता काम राहिलेलं आहे. पण जनता त्यांना अजिबात या निवडणुकीत थारा देणार नाही. म्हणजे ज्या पद्धतीने नगरपालिकेमध्ये त्यांची हालत झाली, ज्या पद्धतीने विधानसभेत आमदारकीला त्यांची हालत झाली, त्यापेक्षा वाईट परिस्थिती त्यांची राज्यातल्या महापालिकेसाठी होणार आहे. तो एक शेवटचा प्रश्न आहे. महायुतीकडून जे आहे, आता महायुतीमध्ये जागा लढणारे जे आहेत, अनेक जण इतर पक्षांमध्ये जाण्याचा धोका ओळखून महायुती ही शेवटच्या दिवशी घोषणा केली जाते का? अरे बाबा, राजकारणामध्ये सुरू असतं, प्रत्येकाला अपेक्षा असते, आशा असते. आपण अनेक वेळेला बघितलं आहे. तुम्ही आमदारकीलाही बघितलेलं आहे, खासदारकीला सुद्धा बघितलं आहे. इथं नगरपालिका आहे, म्हणजे हजारो कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. थोड्याफार काही प्रमाणामध्ये इकडे तिकडे होतं, पण निश्चित आमच्या पक्षामध्ये आम्ही त्यांना समजायचा प्रयत्न नेहमी करतो आणि त्यात यशस्वी होतो. अशी कुठे बंडखोरी होणार नाही याची मला खात्री आहे.